students, good morning to all of you. In last few lectures, we have started a topic advanced web designing from our IT paper. In this chapter, we have discussed about the lots of points related with web designing. For example, a basic structure of HTML tag, त्याच्यानंतर a basic structure of HTML page. After that, we have discussed about the heading tag, image tag, and in last lecture we have discussed about the client side image mapping and inline frame. Client side image mapping means what? It is a single graphic image that contains number of hyperlink. ज्या पद्धतीने आपण एखाद्या टेक्स्टला एखादी हायपरलिंक देऊ शकतो, त्याच पद्धतीने इथं काय केलं जातं तर जी काही तुमची इमेज आहे त्या इमेजला तुम्ही काय देऊ शकता, नंबर ऑफ हायपरलिंक्स प्रोव्हाइड करू शकता. म्हणजे इमेजच्या कोणत्या पोर्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही एखाद्या पेजला जंप करू शकता. ते कशामध्ये शिकलो आपण? ह्या क्लायंट साइड इमेज मॅपिंगमध्ये. मग त्याच्याशी रिलेटेड जो प्रोग्राम कोड होता तो प्रोग्राम कोड ही आपण लास्ट लेक्चरला स्टडी केला. त्याच्यानंतर अजून काय आपण स्टडी केलं बघा. आफ्टर दॅट हे त्याचं एक्झाम्पल होतं क्लायंट साइड इमेज मॅपिंगचं. आणि त्याच्यानंतर अजून एक पॉईंट आपण डिस्कस केला तो होता इनलाइन फ्रेम. इनलाइन फ्रेम म्हणजे काय होतं, याला फ्लोटिंग फ्रेम म्हटलं जातं. ज्याला तुम्ही तुमचा जो काही बॉडी टॅग आहे त्याच्यामध्ये वेबपेजच्या कंटेंट व्यतिरिक्त अजून एखादा कंटेंट ज्याला तुम्ही त्याच्यामध्ये डिस्प्ले करायला जाता किंवा ॲड करता की जो कंटेंट दुसऱ्याच कुठल्या तरी पेजचा असतो, त्याला ते पेज जर तुमच्या वेबपेजमध्ये इन्क्लूड करायचं असेल तर त्याच्यासाठी काय केला जातो, फ्रेम टॅग यूज केला जातो. फ्रेम टॅग काय करत असतं तर तुमची जी काही वेबपेजची विंडो आहे किंवा ब्राउझर विंडो जी आहे ती मल्टिपल सेक्शनमध्ये डिवाइड करायचं काम कोण करत असतं, हा फ्रेम टॅग करत असतं. मग याच्याशी रिलेटेड सुद्धा आपण काय पाहिलं तर लास्ट लेक्चरला एक कोड पाहिला. आता नाऊ वी आर गोइंग टू स्टार्ट अ न्यू पॉईंट, फॉर्म टॅग. आता आज आपण जे शिकणार आहोत तो आहे फॉर्म टॅग. आता आपल्या सिलेबसमध्ये हा फॉर्म टॅग जो आहे तो 11thलाच होता. आपण त्यावेळेलाही हा फॉर्म टॅग स्टडी केला. आत्ता परत मी काय रिवाईज करते कारण याच्याशी रिलेटेड काही पॉईंट्स आपल्याला आत्तासुद्धा स्टडी करायचे. फॉर एक्झाम्पल ॲडव्हान्स इनपुट टाईप जे आहे पॉईंट, तो पॉईंट जो आहे तो आपल्याला आत्ता स्टडी करायचा आहे. मग त्याच्यासाठी पहिल्यांदा तुमची फॉर्मची जी कन्सेप्ट आहे ती फॉर्मची कन्सेप्ट जर क्लिअर असेल तरच आपण काय करू शकणार आहे, इनपुट टाईप जो आहे तो इनपुट टाईप स्टडी करू शकणार आहे. त्याच्यासाठी हा फॉर्म जो पॉईंट आहे तो फॉर्म पॉईंट मी परत एकदा रिवाईज करते. आता फॉर्म टॅग काय करतो बघा. फॉर्म टॅग इज यूज टू ॲड अ फॉर्म इन HTML पेज. आता बऱ्याच वेळेला तुम्ही HTML पेजेस पाहिले असतील किंवा ऑनलाईन ॲप्लिकेशन्स केले असतील. एक्झामचे असेल, JEEचा फॉर्म असेल, नीटचा असेल किंवा इवन CETचा. आता ह्या सगळ्या एक्झाम्स कशा होत आहेत तर ऑनलाईन होत आहेत. मग ते एक्झाम ज्या आहेत ऑनलाईन होत आहेत त्याला तुम्हाला त्याच्यासाठी काय करावं लागतं तर फॉर्म फिलअप करावा लागतो, बरोबर आहे. मग तो फॉर्म जो आहे तो फॉर्म आपण सुद्धा काय करू शकणार आहे, आता डिझाईन करू शकणार आहे. किंवा फॉर एक्झाम्पल झालं की तुम्हाला जर एखादं फेसबुकचं अकाउंट काढायचं आहे किंवा जीमेलचं अकाउंट काढायचं आहे तर ज्याला तुम्ही ते अकाउंट ओपन करता त्याला तुम्हाला तिथं काय केला जातो, एक फॉर्म प्रोव्हाइड केला जातो की ज्याच्यामध्ये तुम्हाला युजर नेम एंटर करावं लागतं, पासवर्ड एंटर करावं लागतं, तुमची डेट ऑफ बर्थ एंटर करावी लागते, त्याच्यानंतर तुमचं क्वालिफिकेशन एंटर करावं लागतं, जेंडर एंटर करावं लागतं. या पद्धतीची तुमची बेसिक इन्फॉर्मेशन जी आहे ती त्या पेजमध्ये तुम्ही काय करता, इन्क्लूड करता. तिथं तुम्हाला तो फॉर्म डिस्प्ले केला जातो. या पद्धतीचेच फॉर्म आता आपण काय करणार आहे, आपण स्वतः डिझाईन करणार आहोत. त्याच्यासाठी जो टॅग वापरला जातो तो टॅग कोणता आहे तर फॉर्म टॅग. ज्या पद्धतीनं टेबल तयार करण्यासाठी आपण टेबल टॅग वापरतो किंवा एखादं हेडिंग देण्यासाठी HN टॅग वापरतो, त्याच पद्धतीनं जर तुम्हाला तुमच्या वेब पेजमध्ये एखादा फॉर्म ॲड करायचा असेल किंवा फॉर्म डिझाईन करायचा असेल की जो युजरकडून इन्फॉर्मेशन ॲक्सेप्ट करतो आहे तर त्याच्यासाठी आपल्याला हा फॉर्म टॅग वापरता येतो. हा फॉर्म टॅग कुठं वापरला जातो तर आपला जो बॉडी टॅग आहे त्या बॉडी टॅगच्या अंडरच तुम्ही काय करू शकता, फॉर्म टॅग यूज करू शकता. आता नुसता फॉर्म टॅग म्हटला की फॉर्म ॲड केला जाणार आहे, पण नुसता फॉर्म ॲड करून चालणार आहे का, नाही आहे. तर त्या फॉर्ममध्ये काय काय इलेमेंट तुम्हाला असायला हवेत ते सुद्धा तुम्हाला काय करावं लागणार आहे, तिथं इन्क्लूड करावं लागणार आहे. लक्षात आलं तुमच्या की फॉर्म टॅग ज्याला आपण डिझाईन करतो त्याला नुसता फॉर्म
आपल्याला डिझाईन करून उपयोग नाही आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, त्याचे इलेमेंट्सही तितकेच महत्त्वाचे आहेत. मग हे इलेमेंट्स कोणकोणते आहेत बघूयात आपण. त्यातला पहिला इलेमेंट जो आहे किंवा त्याचे पहिल्यांदा ॲट्रिब्यूट्स आपण बघूया. पहिला ॲट्रिब्यूट्स जो आहे तो आहे आपल्याला नेम. नेम काय स्पेसिफाय करतं, तर त्या फॉर्मसाठी जे आपण नेम देणार आहोत की ज्याला एखादी डेटाबेस कनेक्टिव्हिटी यूज केली जाते, त्याला त्या डेटाबेस कनेक्टिव्हिटीसाठी हे नेम खूप इम्पॉर्टंट आहे. नेम जी प्रॉपर्टी आहे ती नेम प्रॉपर्टी किंवा तो ॲट्रिब्यूट आहे तो सगळ्या कंट्रोलला काय केला जातो, यूज केला जातो. त्याच्यानंतर आहे मेथड. मेथडमध्ये 2 टाईप्सच्या मेथड्स आहेत. एक आहे गेट आणि एक आहे पोस्ट. हे आपण 11th स्टडी केलेलं आहे. त्याच्यानंतर ॲक्शन म्हणजे काय, तर ज्याला तो फॉर्म डिस्प्ले केला जातो आणि त्या फॉर्मवरती ज्याला सबमिट बटन येतं, त्याला त्या सबमिट बटनवरती ज्याला आपण क्लिक करतो त्याला त्या फॉर्ममधला डेटा जो आहे तो कुठं जायला पाहिजे हे कोण सांगत असतं, ॲक्शन सांगत असतं. लक्षात आलं. याच्यावरती तुम्हाला MCQ विचारला जातो की ज्या 2 मेथड्स आहेत त्या 2 मेथड्स कोणत्या, तर फॉर्मसाठी फक्त 2च मेथड्स आहेत. एक आहे गेट आणि एक आहे पोस्ट. आणि ॲक्शन काय करतं, तर ज्याला तुम्ही सबमिटवरती क्लिक करता त्याला तर फॉर्मचा डेटा कुठं सबमिट व्हायला पाहिजे ते ॲक्शन सांगत असतं. मग आता हा फॉर्म टॅग लिहिला कसा जातो बघा. फॉर एक्झाम्पल फॉर्म जो काही फॉर्म टॅगमधला कंटेंट असेल तो काय करणार आहोत आपण इथं राईट डाऊन करणार आहोत. आता ज्या पद्धतीने आपण टेबल टॅग पाहिला, टेबल म्हटलं की नुसतं टेबल होतं का, नाही आहे. त्याच्यासाठी आपल्याला रो इन्सर्ट करावे लागतात, टेबल हेडिंग द्यावं लागतं, कॉलम द्यावं लागतं, त्याला ते टेबल तयार होतं. आता इथं सुद्धा आपल्याला फॉर्म तयार करायचा आहे. ओके, फॉर्म टॅग म्हटलं की फॉर्म इन्सर्ट केला जाईल, पण त्या फॉर्ममध्ये काय काय तुम्हाला पाहिजे, युजर नेम पाहिजे, काय काय टेक्स्ट पाहिजेत, कोणकोणते टेक्स्ट बॉक्सेस पाहिजेत, बटन्स पाहिजेत, हे सुद्धा आपल्याला काय करावं लागणार आहे, त्याच्यामध्ये इन्सर्ट करावं लागणार आहे. त्याला तो फॉर्म काय होणार आहे, प्रॉपरली डिझाईन होणार आहे. आता हे करत असताना त्याच्यासाठी बघा आपल्याला इनपुट टाईप्स बघावं लागणार आहे. सम बेसिक इनपुट्स टाईप्स की जे आपण लास्ट इयरला स्टडी केलं होतं. लक्षात येते तुमच्या. फॉर्म टॅग जो आहे तो आपल्या लास्ट इयरला झालेला होता. त्याच्यामध्ये आपण काही जे इनपुट टाईप्स आहेत, हे इनपुट टाईप्स जे आत्ता मी इथं राईट डाऊन केलेले आहेत, हे इनपुट टाईप्स तुम्हाला लास्ट इयरला सुद्धा झालेले आहेत. आता याच्या व्यतिरिक्त अजून आपल्याला काय करायचं आहे, इथं ॲडव्हान्स इनपुट टाईप्स जे आहेत ते इनपुट टाईप्स बघायचे आहेत. त्याच्या अगोदर आपण लास्ट इयरला पाहिलेलं बघूया. पहिल्यांदा इथं इनपुट टाईप म्हणजे काय लक्षात घ्या. इनपुट टाईप म्हणजे काय की ज्याच्या थ्रू यूजर आपल्याला इन्फॉर्मेशन सेंड करतो त्याला काय म्हटलं जातं, इनपुट टाईप. बरोबर आहे. इनपुट टाईप म्हणजे काय की ज्याच्या थ्रू यूजर त्याची इन्फॉर्मेशन काय करतं, आपल्याला सेंड करू शकतं, किंवा इनपुट देण्यासाठी जो टाईप वापरला जातो यूजरकडून त्याला काय म्हटलं जातं, इनपुट टाईप. आता पहिला इनपुट टाईप काय आहे हो, इनपुट टाईप इज इक्वल टू टेक्स्ट यूज टू ॲड टेक्स्ट बॉक्स टू ॲक्सेप्ट इनपुट फ्रॉम यूजर. ज्याला तुम्ही इनपुट टाईप इज इक्वल टू टेक्स्ट म्हणताय त्याला तिथं काय केला जाईल, एक टेक्स्ट बॉक्स तुमच्या फॉर्ममध्ये इन्सर्ट केला जाईल. मग टेक्स्ट बॉक्सच्या आधारे काय करू शकता, तर यूजरकडून तुम्ही त्याचं युजर नेम जे आहे ते ॲक्सेप्ट करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला ज्याची गरज लागते त्याला काय म्हटलं जातं, टेक्स्ट बॉक्स. सेकंड, इनपुट टाईप इज इक्वल टू पासवर्ड. आता बऱ्याच वेळेला आपण लॉग इनचे फॉर्म फिलअप करतो, त्या लॉग इनच्या फॉर्ममध्ये 2 तुम्हाला टेक्स्ट बॉक्सेस दिसतात. एक असतो युजर नेमसाठी की जिथे तुम्ही युजर नेम टाकता, आणि खालचा जो टेक्स्ट बॉक्स असतो तो पासवर्डसाठी असतो. तिथं जी काही तुम्ही एंट्री करता त्या एंट्रीसाठी काय केले जातात, व सिम्बॉल्स यूज केले जातात. एकतर त्याच्यासाठी ॲस्टेरिस्क साईन वापरलं जातं किंवा डार्क कलरचे सर्कल्स वापरले जातात. म्हणजे जे काही तुम्ही पासवर्ड इनपुट करता तो ॲटोमॅटिकली काय केला जातो, ॲस्टेरिस्क साईनमध्ये कन्वर्ट केला जातो. ते कशामुळं कन्वर्ट केला जातो, का तर तिथे इनपुट टाईप इज इक्वल टू टेक्स्ट नाही आहे. दिसताना आपल्याला टेक्स्ट बॉक्सच दिसतोय, पण त्याच्यामध्ये ज्याला तुम्ही एंट्री करता त्याला ती साईनमध्ये कन्वर्ट केली जाते. त्यासाठी त्याचा इनपुट टाईप काय ठेवलेला असतोय, तर पासवर्ड. जर इथं तुम्ही पासवर्ड ठेवला नाही तर तो इनपुट टाईप जर टेक्स्ट ठेवला तर तुम्ही तिथं टाईप केलेला जो काही पासवर्ड आहे तो पासवर्ड काय होणार आहे, समोरच्या व्यक्तीला तो समजू शकणार आहे. म्हणून तिथं काय केला जातो,
तर इनपुट टाईप इज इक्वल टू पासवर्ड ठेवला तर यूज टू ॲड पासवर्ड बॉक्स इन वेब पेज, तिथं तुम्ही जो काही पासवर्ड टाकताय तो पासवर्ड समोरच्या व्यक्तीला वाचता येणार नाही आहे, कारण त्याचं कन्वर्जन कशामध्ये झालेलं असणार आहे तर सिम्बॉलमध्ये. नेक्स्ट इनपुट टाईप इज इक्वल टू रेडिओ, यूज टू ॲड रेडिओ बटन्स इन वेब पेज. बऱ्याच वेळेला आता तुम्ही ऑनलाईन टेस्ट सिरीज सोडवत असाल, मग ह्या ऑनलाईन टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला एखादा क्वेश्चन दिला असेल आणि त्याच्यासाठी 4 ऑप्शन्स दिले जातात आणि त्या 4 ऑप्शन्सपैकी तुम्ही काय करू शकता तर एका वेळेला एकच ऑप्शन चूज करू शकता. दुसरा ऑप्शन जर चूज करायला गेला तर पहिल्या ऑप्शनचं काय जातं सिलेक्शन निघून जातं किंवा त्या ठिकाणी जे तुम्हाला राऊंड कलरचं बटन अवेलेबल करून दिलं जातं या पद्धतीनं. इथे बघा मार्क केलेले जे आहेत या पद्धतीचं बटन जे आहे त्याला काय म्हटलं जातं तर रेडिओ बटन, की जे तुम्हाला ऑनलाईन एक्झाममध्ये प्रोव्हाइड केले जातात की जेणेकरून स्टुडंट एका वेळेला काय करू शकतो एकच ॲन्सर सिलेक्ट करू शकतो. लक्षात आलं. रेडिओ बटन्स कशासाठी यूज केले जातात तर ज्या वेळेला मल्टिपल ग्रुप्समधून तुम्हाला एकच सिंगल चॉईस करायची असेल त्याला काय केला जातो रेडिओ बटनचा यूज केला जातो. नेक्स्ट आहे इनपुट टाईप इज इक्वल टू चेकबॉक्स. ज्या पद्धतीनं रेडिओ बटन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत त्याच पद्धतीनं मल्टिपल सिलेक्शनसाठी चेकबॉक्सेससुद्धा अवेलेबल आहेत. हे चेकबॉक्सेस कसे असतात तर स्क्वेअर टाईपमध्ये असतात. मग ज्यावेळेला तुम्हाला एकापेक्षा जास्त सिलेक्शन करायचं असेल त्यावेळेला तुम्ही काय करू शकता चेकबॉक्स क्लिक केला की ॲटोमॅटिक त्या चेकबॉक्समध्ये काय येतं तर या पद्धतीनं राईटची जी साईन आहे ती राईटची साईन तिथे काय केली जाते चेक केली जाते. त्याच्यानंतर इनपुट टाईप इज इक्वल टू सबमिट. आता हे 2 महत्त्वाचे आहेत बरं का. इनपुट टाईप इज इक्वल टू सबमिट म्हणजे काय ओके आता मी फॉर्ममध्ये माझ्या टेक्स्ट बॉक्स घेतला आहे युजर नेम घेतलं आहे हे सगळं घेतलेलं आहे. आता तो फॉर्म मला सबमिट करायचा आहे मग त्याच्यासाठी मला काय पाहिजे तर सबमिट बटन माझ्या फॉर्ममध्ये पाहिजे तरच मी काय करू शकते तो फॉर्मचा डेटा काय होणार आहे माझा सबमिट केला जाणार आहे. मग त्याच्यासाठी इनपुट टाईप इज इक्वल टू सबमिट म्हटलं की तुमच्या फॉर्ममध्ये काय केला जाणार आहे एक सबमिट बटन इन्सर्ट केलं जाणार आहे. यूज टू ॲड सबमिट बटन इन वेब पेज. त्याच पद्धतीनं सेकंड बटन एक ॲड केलं जातं ते आहे रिसेट बटन. रिसेट बटन आणि सबमिट बटन या दोघांची कामं वेगळी आहेत. ज्याला तुम्ही सबमिट बटनवरती क्लिक करता त्याला त्या फॉर्ममधला जो काही तुम्ही इनपुट केलेला डेटा आहे तो काय केला जातो तर ॲक्शनमध्ये जो तुम्ही URL स्पेसिफाय केलेला आहे त्या पेजला तो पाठवला जातो. आणि रिसेटमध्ये काय केलं जातं तर तुमचा फॉर्म रिसेट केला जातो म्हणजे फॉर्मवरती तुम्ही डेटा काय करू शकता परत फिलअप करू शकता. यूज टू ॲड रिसेट बटन इन वेब पेज. लक्षात आलं तुमच्या की जे काही इनपुट टाईप्स आहेत ते म्हणजे काय आहे तर ज्याच्या थ्रू यूजर इनपुट ॲड करतो त्याला काय म्हटलं जातं इनपुट टाईप्स म्हटलं जातं. आता याच्याशी रिलेटेड आपण काय बघणार आहोत तर एक प्रोग्राम कोड बघणार आहोत की ज्याच्यामध्ये आपण लॉग इन फॉर्म जो आहे तो लॉग इन फॉर्म आपण तयार केलेला आहे. इथे एक मी कोड राईट डाऊन केलेला आहे. हा कोड कशाशी रिलेटेड आहे तर आत्ता आपण जे पाहिलं इनपुट टाईप किंवा फॉर्म टॅग जो आहे त्या फॉर्म टॅगशी रिलेटेड इथं मी एक काय केलेलं आहे लॉग इन फॉर्म तयार केलेला आहे. आता बेसिकली ज्यावेळेला आपण लॉग इन फॉर्म बघतो त्यावेळेला त्या लॉग इन फॉर्ममध्ये काय काय असतं तर तिथे एक युजर नेम ॲक्सेप्ट केलेलं असतं आणि पासवर्ड ॲक्सेप्ट केलेला असतो बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय दाखवलं जातं तर एक बटन दिलं जातं की ज्याच्यावरती लॉग इन लिहिलेलं असतं किंवा साइन इन या पद्धतीनं राईट डाऊन केलेलं असतं. आणि ज्यावेळेला तुम्ही त्या
साइन इन बटनवरती क्लिक करता किंवा लॉग इन बटनवरती क्लिक करता त्याला काय केली जाते, नेक्स्ट प्रोसिजर केली जाते. आता इथं सुद्धा आपण काय केलेलं आहे, तर एक सॅम्पल कोड डिझाईन केलेला आहे. हा सॅम्पल कोड कशामधून डिझाईन केलेला आहे, तर आपण त्याच्यासाठी नोटपॅड वापरलेला आहे आणि नोटपॅडवरती आपण कोड राईट डाऊन केलेला आहे. आपल्याला माहीत आहे की HTMLचे जे काही पेजेस आहेत किंवा HTMLचा जो कोड आहे तो कोड कशामध्ये राईट डाऊन केला जातो, तर नोटपॅडमध्ये राईट डाऊन केला जातो. त्याच्यानंतर आपल्याला तो सेव्ह करावा लागणार आहे आणि त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत, ते रन करणार आहोत. आता इथं जो लॉग इन फॉर्म तयार केला आहे तो बघा, HTML टॅग काय स्पेसिफाय करतं, तर हे पेज जे आहे ते HTML आहे. आफ्टर दॅट बॉडी टॅगमध्ये मी पहिल्यांदा काय घेतलं, तर H2 घेतलं आहे. H2 काय स्पेसिफाय करतं, तर हा एक हेडिंग टॅग आहे. इथं मी एक काय केलेलं आहे, हेडिंग यूज केलेलं आहे. हेडिंग कोणतं यूज केलेलं आहे, तर लॉग इन फॉर्म हे मी एक हेडिंग दिलेलं आहे. त्याच्यानंतर फॉर्म टॅग मी लिहिलेला आहे, म्हणजे फॉर्म मी तयार केला. त्याच्यानंतर आता या फॉर्ममध्ये मला 2 फील्ड्स पाहिजेत. पहिलं फील्ड घेतलं मी युजर नेम. आता युजर नेम जर इनपुट करून घ्यायचं असेल मला, तर त्याच्यासाठी मला काय पाहिजे, टेक्स्ट बॉक्स घ्यायला पाहिजे, बरोबर आहे. त्याच्याशिवाय त्याचं युजर नेम कशामध्ये ॲड करणार, म्हणून मी युजर नेमच्या समोर काय लिहिलं, तर इनपुट टाईप इज इक्वल टू टेक्स्ट. तिथं काय केलं जाईल, एक टेक्स्ट बॉक्स ॲड केला जाईल आणि मी त्याची नेम प्रॉपर्टी वापरली आणि त्याला काय नाव दिलं, युजर हे नाव दिलं. त्याच्यानंतर मला अजून काय लागणार आहे, तर पासवर्ड पण मला इनपुट करून घ्यावा लागणार आहे. त्याच्यासाठी मी इथं टेक्स्ट लिहिलं पासवर्ड आणि त्याच्यासाठी मी काय लिहिलं, तर इनपुट टाईप इज इक्वल टू पासवर्ड. इथं सुद्धा काय केला जाणार आहे, एक टेक्स्ट बॉक्स जो आहे तो ॲड केला जाणार आहे आणि तो कसा असणार आहे, तर पासवर्ड ॲक्सेप्ट करणारा असणार आहे. त्याच्यानंतर इनपुट टाईप इज इक्वल टू सबमिट, म्हणजे इथं काय केलं जाणार आहे, माझं सबमिट बटन जे आहे ते सबमिट बटन इनपुट केलं जाणार आहे आणि मी त्याला व्हॅल्यू काय दिली, हो लॉग इन. आता ही व्हॅल्यू काय असते, तर ज्याला तुम्ही हा फॉर्म ओपन कराल त्याला सबमिट बटनवरती तुम्हाला काय मेसेज लिहिलेला पाहिजे, म्हणजे तिथं तुम्ही काय लिहिणार आहात त्याच्यासाठी व्हॅल्यू ही महत्त्वाची आहे. व्हॅल्यूच्या इथं मी जर लॉग इन लिहिलं असेल तर त्या सबमिट बटनवरती काय प्रिंट केलं जाणार आहे, लॉग इन प्रिंट केलं जाणार आहे. लक्षात आलं तुमच्या. त्याच्यानंतर फॉर्म क्लोज होतं आहे आणि बॉडी टॅगसुद्धा क्लोज होते. हा कोड मी सेव्ह करते. आपण जो फोल्डर तयार केलेला आहे लास्ट लेक्चरला, त्या फोल्डरमध्येच मी हा कोड जो आहे तो login.html या नावानं काय करते, सेव्ह करते. आता याचा आउटपुट आपल्याला बघावं लागणार आहे. आउटपुट बघण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, तर तो जो फोल्डर आहे तो फोल्डर ओपन करावा लागणार आहे. हे सगळे जे प्रोग्राम्स आहेत ते आपण कशामध्ये सेव्ह करत आहोत, तर 12 HTML नावाचा मी एक फोल्डर डिझाईन केलेला आहे. त्याच्यामध्ये मी हे सगळे प्रोग्राम्स जे आहेत ते सेव्ह करत आहे. आपल्याला आउटपुट कशाचं बघायचं आहे, तर login.htmlचं. या पेजवरती मी काय करते, या लिंकवरती मी डबल क्लिक करते. तुम्हाला इथं काय केलं जाईल, लॉग इन फॉर्म ओपन करून दिला जाईल. या पद्धतीनं काय केलेलं आहे, आपण लॉग इन फॉर्म तयार केलेला आहे. इथं युजर नेम म्हटलेलं आहे, म्हणजे इथं आपल्याला काय करायचं आहे, एक युजर नेम आपल्याला टाकूया. आपण टाकूया ABC, हे युजर नेम टाकूया. त्याच्यानंतर इथं पासवर्ड विचारलेला आहे. आता पासवर्ड मी ज्या वेळेला टाकते त्यावेळेला तो बघा ॲटोमॅटिकली त्याला काय होतं आहे, तर या पद्धतीचे सर्कल्स त्याला दाखवले जात आहेत डार्क कलरचे, की जेणेकरून तो पासवर्ड जो आहे तो थर्ड पर्सन काय करू शकणार नाही, रीड करू शकणार नाही. आणि त्याच्यानंतर मी ज्याला ह्या बटनवरती क्लिक करते, इथं काय दिले, तर लॉग इन, याच्यावरती क्लिक केलं की ॲटोमॅटिक तुमचा डेटा काय केला जाणार आहे, सर्व्हरला सेंड केला जाणार आहे. लक्षात आलं तुमच्या, की आपण हे पेज कसं डिझाईन केलं. आता याच पेजमध्ये आपण बाकीचे जे ॲट्रिब्यूट्स बघितले होते, चेकबॉक्स, रेडिओ बटन, हे ह्याच्यामध्ये आपण काय करूया, इन्सर्ट करून बघूया. हा माझा कोड आहे. याच्यामध्येच मी काय ॲड करते, तर चेकबॉक्स जे आहे ते चेकबॉक्स ॲड करते. लॉग इन बटनच्या अगोदर आपण ते ॲड करूया. सिलेक्ट सब्जेक्ट म्हणूया आपण त्याच्यासाठी, सिलेक्ट सब्जेक्ट. सिलेक्ट सब्जेक्ट आणि याच्यासाठी आपण काय घेणार आहोत, तर चेकबॉक्स घेणार आहोत. मग इनपुट टाईप आपला काय येणार आहे, होतं तर इनपुट टाईप इज इक्वल टू चेकबॉक्स.
आणि इथं आपण काय लिहूया तर मॅथ्स. ओके. त्याच्यानंतर अजून आपल्याला सब्जेक्ट ॲड करायचा आहे. इनपुट टाईप इज इक्वल टू चेकबॉक्स आणि त्याच्यासाठी लिहूया आपण IT. ओके. आता हे 2 चेकबॉक्सेस आपण काय केलेत आपल्या वेब पेजमध्ये इन्सर्ट केलेत. याचा आउटपुट बघूया काय येते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इथं काय केलं तर मॅथ्ससाठी हा चेकबॉक्स तुम्हाला ॲड करून देण्यात आला. लक्षात आलं की इथं आपल्याला 2 चेकबॉक्सेस ॲड झाले. इथं पहिला चेकबॉक्स कशासाठी आपण ॲड केला तर इथं आपण सिलेक्ट सब्जेक्ट लिहिलं आणि त्याच्यासमोर काय केलं हा चेकबॉक्स आला मॅथ्ससाठी. त्याच्यानंतर IT आपण अजून एक चेकबॉक्स घेतला आणि त्याच्यानंतर आपलं लॉग इन आपण खालच्या लाईनला घेऊया. त्याच्यासाठी इथं आपल्याला काय करावं लागणार आहे तर ब्रेक हा टॅग वापरावा लागणार आहे की जेणेकरून लॉग इन बटन जे आहे ते लॉग इन बटन आपल्या खालच्या लाईनला जाईल. ओके. लक्षात आलं तुमच्या की आपण चेकबॉक्सचा यूज करून काय केलं तर 2 चेकबॉक्सेस त्याच्यामध्ये ॲड केले की जेणेकरून ज्या वेळेला आपल्याला मल्टिपल सिलेक्शन देता येतं त्यावेळेला तुम्ही तिथं काय करू शकता तर हे चेकबॉक्सेस जे आहेत ते चेकबॉक्सेस चेक करू शकता. म्हणजे तुम्ही इथं तुम्हाला जो बॉक्स दिसतोय त्या बॉक्सवरती तुम्ही काय करू शकता क्लिक करू शकता आणि याही दोन्ही बॉक्सवरती तुम्ही काय करू शकता क्लिक करू शकता. ज्याला तुम्हाला मल्टिपल सिलेक्शन अलाउ केलं जातं त्याला या पद्धतीचे काय केले जातात चेकबॉक्सेस यूज केले जातात. नेक्स्ट आपण कुठला इनपुट टाईप पाहिला तर एक अजून इनपुट टाईप पाहिला की ज्याच्यामध्ये आपण काय केलं होतं तर रेडिओ बटन पाहिलं होतं. रेडिओ बटन कधी यूज केलं जातं ज्याला तुम्हाला फक्त एकच सिलेक्शन करायचं असतं. फॉर एक्झाम्पल तुमची स्ट्रीम सिलेक्शन असेल किंवा क्लास सिलेक्शन असेल त्याला एकतर तुम्ही 11th स्टँडर्ड सिलेक्ट करू शकता किंवा 12th स्टँडर्ड सिलेक्ट करू शकता. अशा वेळेला काय केलं जातं तिथं रेडिओ बटनचा यूज केला जातो. आपण इथं स्ट्रीम लिहूया STREAM स्ट्रीम. इनपुट टाईप आता काय घ्यायचं आहे आपल्याला रेडिओ. ज्यासाठी पहिली स्ट्रीम घेतली आपण सायन्स. त्याच्यानंतर अजून एक आपल्याला रेडिओ बटन लागेल. इनपुट टाईप इज इक्वल टू रेडिओ आणि त्याला नाव काय देऊया आपण आर्ट्स आणि अजून एक कॉमर्ससाठी आपण घेऊया किंवा हे 2च बस झाले आपल्याला की जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की रेडिओ बटन जे आहे ते कोणत्या पद्धतीने वापरलं जातं. बघा कोड व्यवस्थित या लॉग इन फॉर्ममध्ये आपण काय काय इन्क्लूड केलेलं आहे बघा. पहिल्यांदा आपण इन्क्लूड केलेलं आहे ते आहे युजर नेम की इथं एक टेक्स्ट बॉक्स दिलेला आहे. त्या टेक्स्ट बॉक्समध्ये युजर काय करणार आहे त्याला जे असाइन केलेलं युजर नेम असेल तो युजर नेम तो काय करणार आहे त्या टेक्स्ट बॉक्समध्ये ॲड करणार आहे. त्याच्यानंतर आपण काय घेतलेलं आहे तर त्याच्यानंतर घेतलेलं आहे पासवर्ड फील्ड की ज्याच्यामध्ये युजर काय करणार आहे पासवर्ड ॲड करणार आहे. त्याच्यानंतर सिलेक्ट सब्जेक्ट टाकलेला आहे. या दोन्हीपैकी तो काय करणार आहे एखादा सब्जेक्ट चूज करेल किंवा दोन्ही सब्जेक्ट तिथं चूज करेल. जेवढे काही तुम्हाला सब्जेक्ट तिथं टाकायचे आहेत तेवढ्या वेळेला तुम्ही काय करायचं आहे इनपुट टाईप इज इक्वल टू चेकबॉक्स म्हटलं की तुम्हाला हवे तेवढे सब्जेक्ट तुम्ही काय करू शकता इथं
ॲड करू शकता. आणि त्याच्यानंतर स्ट्रीमसाठी आपण हे जे राऊंड दिसते त्याला रेडिओ बटन म्हटलं जातं किंवा त्यालाच काय म्हटलं जातं, ऑप्शन बटन किंवा टॉगल बटन. या दोन्हीपैकी तुम्ही काय करू शकता, तर एका वेळेला एकच सिलेक्शन इथं तुम्हाला अलाव आहे. आत्ता पण त्याच्यासाठी जे काही रेस्ट्रिक्शन आहे ते रेस्ट्रिक्शन दिलेलं नाही आहे, त्यामुळं तुम्हाला इथं काय होऊ शकतं, तर तुम्ही दोन्हीही रेडिओ बटन्स काय करू शकता, सिलेक्ट करू शकता. पण तिथं रेस्ट्रिक्शन जर तुम्ही दिलं असेल की दोन्हीपैकी एकच सिलेक्शन अलाव आहे, त्यावेळेला मात्र तुम्हाला दोन्हीपैकी एकच रेडिओ बटन काय केलं जाईल, सिलेक्ट करून दिलं जाईल. त्यासाठी त्याची नेम प्रॉपर्टी महत्त्वाची आहे. ज्या पद्धतीने आपण इनपुट टाईप इज इक्वल टू रेडिओ घेतलं त्याच्यासमोरच त्याला एक कॉमन नेम दिलं जातं. जेवढा काही तुम्ही ग्रुप तयार करणार आहात त्या ग्रुपसाठी एक कॉमन नेम दिलं की त्या ग्रुपमधला तुम्ही फक्त एकच रेडिओ बटन जे आहे ते एका वेळेला चूज करू शकता. आणि त्याच्यानंतर आपण घेतलेलं आहे लॉग इन बटन. आणि अजून एक आपण पाहिलं की रिसेट बटन. इथं आपण रिसेट बटनसुद्धा ॲड करूया. इनपुट टाईप इज इक्वल टू रिसेट आणि त्याच्यासाठी व्हॅल्यू काय देऊया, तर क्लिअर ही व्हॅल्यू देऊया. ओके. आता आपले जे काही आपण इनपुट टाईप्स पाहिले तेवढे सगळे टाईप्स आपण काय केले, आपल्या फॉर्ममध्ये यूज केले. आता क्लिअर बटननं काय होतं चेक करा. इथं सपोज मी यूजर नेम टाकलं, या पद्धतीने यूजर नेम टाकलं, इथं पासवर्ड टाकला, हे सिलेक्ट केलं, हे आर्ट सिलेक्ट केलं. आता मला जर याच्यामध्ये काही कन्फ्युजन वाटलं तर मला काय करायचं, हा फॉर्ममधला डेटा सगळा इरेज करायचा आहे आणि परत मला नवीन फॉर्म भरायचा आहे. मग त्याच्यासाठी मला काय करावं लागेल, तर प्रत्येक एंट्रीच्या तिथे जावं लागेल, बॅकस्पेस घ्यावा लागेल आणि ते फील्ड क्लिअर करावं लागेल. मग जर हा आपला छोटा फॉर्म आहे, इट्स ओके, आपण इथं काय करू शकतो, ते क्लिअर मॅन्युअली सुद्धा करू शकतो. पण अशा पद्धतीने जर खूप मोठे फॉर्म्स असतील मग त्या फॉर्म्समध्ये प्रत्येक एंट्रीला तुम्ही जाऊन बॅकस्पेस करणार किंवा तिथला जे फील्ड एंट्री आहे ते डिलीट करत बसणार, याच्यासाठी तुमचा वेळही खूप वाया जातो. मग त्याच्यासाठी काय केलं जातं, तर हे क्लिअर बटन यूज केलं जातं. ज्याला तुम्ही ह्या क्लिअर बटनवरती क्लिक करणार आहे त्याला हा सगळा जो तुम्ही फिलअप केलेला डेटा आहे तो फिलअप केलेला डेटा काय केला जाणार आहे, क्लिअर करून टाकला जाणार आहे किंवा तो इरेज करून टाकला जाणार आहे. बघा इथे आता हे मी भरलेलं आहे, हे माझ्याकडनं असं मला वाटतं की माझा पासवर्ड काहीतरी चुकलेला आहे किंवा युजर नेम मी रॉंग टाकलेला आहे, इथं सब्जेक्ट मी रॉंग टाकलेला आहे. मग ज्याला मी क्लिअर म्हणते त्याला काय केला जाणार आहे, हा फॉर्म परत सगळा तुम्हाला क्लिअर करून दिला जाणार आहे की जेणेकरून तुम्ही नव्याने परत काय करणार आहे, तो फॉर्म फिलअप करू शकणार आहे. लक्षात आलं तुमच्या की आता आपण आजच्या लेक्चरला काय काय स्टडी केलं, तर जो आपला फॉर्म टॅग होता लास्ट इयरमध्ये आपण पाहिलेला तो फॉर्म टॅग आत्ता आपण रिवाईज केला की जेणेकरून आपण नेक्स्ट जे शिकणार आहोत. आत्ता आपण जे इनपुट टाईप्स पाहिले ते कुठले होते, टेक्स्ट बॉक्स हा एक इनपुट टाईप पाहिला, त्याच्यानंतर पासवर्ड एक पाहिला, चेकबॉक्स पाहिला, रेडिओ बटन पाहिला, सबमिट बटन आणि रिसेट. आता याच्या व्यतिरिक्त ह्या वर्षी आपल्याला अजून काही त्यांनी ॲडव्हान्स इनपुट टाईप्स दिलेले आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे. बघा की एखादा तुम्हाला डेट पिकर, एखादे डेट तुम्हाला चूज करायची असेल तर त्याच्यासाठी डेट अँड टाईम पिकर कसा घ्यायचा, एखादी फाईल जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल किंवा अपलोड करायची असेल तुमच्या वेबपेजमध्ये तर त्याच्यासाठी तुम्हाला ॲडव्हान्स जे फीचर्स आहेत ते ॲडव्हान्स फीचर्स तुम्हाला इथं स्टडी करायचे आहेत. पण त्याच्यासोबतच हे सुद्धा तुमच्या लक्षात असणं तितकंच गरजेचं आहे, कारण जर आपण आत्ताच हे फॉर्म टॅग जर रिवाईज केला नसता आणि ॲडव्हान्स इनपुट टाईप्स जर घेतला असतं तर तुम्हाला हा फॉर्म टॅग मागच्या वर्षी कधी आपल्याला झालेला आहे ते तुम्हाला परत एकदा घरी रिवाईज करावं लागलं असतं. त्यासाठी मी काय केलं, तर आजच्या लेक्चरमध्ये पहिल्यांदा 11th स्टँडर्डमध्ये जो आपण फॉर्म टॅग शिकलेला होतो तो फॉर्म टॅग रिवाईज केला की जेणेकरून आपण आता जो नेक्स्ट पार्ट बघणार आहोत ॲडव्हान्स इनपुट टाईप्स की जे नक्की कुठे इन्सर्ट केले जातात, फॉर्म टॅग म्हणजे काय, हे बेसिक गोष्टी माहीत असणं तुम्हाला तितक्याच गरजेचे आहेत. आता आपल्याला ॲडव्हान्स इनपुट टाईप्स जे आहे त्या ॲडव्हान्स इनपुट टाईप्समध्ये काय काय शिकायचे बघा, त्याचे ओव्हरव्ह्यू मी तिथं तुम्हाला फक्त आज दाखवते. आता जो आपण ॲडव्हान्स टेक्स्ट शिकणार आहोत
इनपुट टाईप. त्याच्यामध्ये आपल्याला इथं काय शिकायचं आहे तर शो कलर बॉक्स. इथं काय केला जातं तर तुम्हाला एक कलर बॉक्स जो आहे तो कलर बॉक्स अलाव केला जातो. त्याच्यानंतर इथं ज्याला तुम्ही डेट म्हणताय त्याला डेट अँड टाईम पिकर जो आहे तो इथं दाखवला जातो. त्याच पद्धतीनं अजून काय शिकायचं आहे तर मंथ आणि इयर, की जे असं कॅलेंडर दाखवलं जाईल की ज्याच्यामध्ये आजचं मंथ कुठलं आहे आणि जे करंट इयर चालू आहे ते कोणतं आहे हे शिकवलं जाईल. त्याच्यानंतर इथं काय केलेलं आहे तर एखादी फाईल ज्या वेळेला तुम्हाला अपलोड करायची असेल, आता फाईल अपलोड करणं वगैरे तुम्हाला माहीत असतील, मग त्यासाठी सुद्धा आपल्याकडं काय आहे तर फाईल हा एक इनपुट टाईप आहे की जे या पद्धतीनं तुम्हाला दिलं जातं. इथं तुम्हाला जी फाईल अपलोड करायची आहे ती फाईल काय करू शकता तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि ती फाईल अपलोड करू शकता. त्याच पद्धतीनं डेट अँड टाईम आहे. आता इथं हे जे व्हर्जन आहे आपलं इंटरनेट एक्सप्लोररचं मे बी ते ओल्ड व्हर्जन असणार आहे, त्यामुळे इथं ते जे काही कंट्रोल्स आहेत इनपुट टाईपचे ते व्यवस्थित तुम्हाला दाखवता येत नाही आहेत. याचासुद्धा तुम्हाला मी एखादी PPT करून दाखवेन किंवा स्क्रीनशॉट दाखवेन की ज्याच्यामध्ये याचा आउटपुट जे आहे ते आउटपुट कोणत्या पद्धतीनं दिसते हे तुमच्या त्यावेळेला लक्षात येईल. लक्षात आलं की आजच्या लेक्चरला आपण काय शिकलो तर जो इनपुट टाईप आहे त्या इनपुट टाईपचे एलिमेंट्स कुठले कुठले आहेत आणि फॉर्म टॅग जो आहे तो फॉर्म टॅग आपण स्टडी केला. उद्याच्या लेक्चरला आपण काय बघणार आहोत तर ॲडव्हान्स इनपुट टाईप्स जे आहेत त्या ॲडव्हान्स इनपुट टाईप्स कसे इन्क्लूड करायचे आणि ते कसे शो केले जातात हे आपण नेक्स्ट लेक्चरला शिकणार आहोत. आजचं लेक्चर हे आपण इथं स्टॉप करूया. गुड बाय, हॅव अ नाईस डे.